शिवरायांग्र्यात ज्या ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी स्मारक बनवणार मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तर ताजमहालहून जास्त लोक स्मारक पाहण्यासाठी येतील, फडणवीसांचा दावा। मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले। अजितदादांनी तातडीनं कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी। तर आयएफएफसीओ मध्ये घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। अंजली दमानी यांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन, जीआर काढण्याची पद्धत आधी समजून घ्या। धनंजय मुंडेंचा दमानी यांवर पलटवार। सुरेश धस पलटतील हे धनंजय देशमुखांनी सांगितलं होतं। वाल्मी कराड आष्टीत काम करायला लागल्यानं धसांनी विषय उचलला, अंजली दमानी यांचं वक्तव्य। चंद्रशेखर बावनकुळेंनीच धसांना ट्रॅकमध्ये पकडलं का, संजय राऊतांचा सवाल। तर धस मुंडे भेटीत मोठी डील झाल्याचाही राऊतांचा आरोप। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। मुंबईतील वायव्ही सेंटर येथे सुप्रिया सुळेंची भेट घेतली। करुणा मुंडेंनी सुळेंना मारहाणीबाबतची माहिती दिली।